कसे आहात सर्व मजेत ना? मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये आपलं सेकंड सम शिकून झालं, जे अतिशय वेगळं होतं. कन्झिक्युटिव्ह टर्म त्याच्यामध्ये होतं. आता अतिशय वेगळं सम आपण पाहणार आहोत. थर्ड सम. वेळ घालवता सुरुवात करतो. वेळ घालवायला मला आवडत नाही. जर वेळ घालवला तर तुमचं व्हिडिओ आहे ती मोठी होते, मग तुम्ही बघायला कंटाळता, मग प्रॅक्टिस तुम्ही कमी करता. त्याच्यामुळे मला वेळ घालवणं आवडत नाही. मॅथ्स 1 सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस 2.6 त्यातील फिफ्थ सम. फिफ्थ सम मध्ये फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट असं करून करून ते सम अतिशय मोठं केलेलं आहे. तर मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये शिकवतो. पहिला रीड करून दाखवतो. सुयश स्कोर्ड 10 marks more in the second unit test than that in the first unit test. 5 times the marks in the second unit test is equal to the square of the marks in the first unit test. Find score in the first unit test. बरोबर. आपल्याला इथे काय लक्ष द्यायचं आहे? पहिला काय फाइंड करायला सांगितलंय? स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट. आपल्याला काय माहित आहे का? फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये सुयशने किती मार्क्स काढले ते आपल्याला माहित आहे का? नाही. म्हणून इथे लिहितो मी. सुयश स्कोर x marks. आपल्याला माहित नाही म्हणून किती मी घेतले? x marks इन द फर्स्ट युनिट टेस्ट. आपल्याला माहित नाही म्हणून मी काय घेतलं? x. चला तुम्हाला अतिशय अजून इझी दाखवतो. सुयश स्कोर फर्स्ट युनिट टेस्ट किती मार्क्स? x मार्क्स. आपल्याला माहित नाही म्हणून मी असं लिहिलं. सुयश स्कोर फर्स्ट युनिट टेस्ट किती मार्क्स माहित नाही म्हणून किती लिहिले? x. आता इथे लिहिले सुयश स्कोर 10 marks मोर इन द सेकंड युनिट टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट युनिट टेस्ट. म्हणजे या इथपर्यंत जे सेंटेन्स आहे त्याचा अर्थ काय? सुयशला फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा 10 मार्क जास्त मिळाले सेकंड युनिट टेस्ट मध्ये. मी इथे लिहितो मी सेकंड युनिट टेस्ट. सेकंड युनिट टेस्ट मध्ये किती मार्क्स जास्त मिळाले? 10 मार्क्स. म्हणजे सेकंड युनिट टेस्ट मध्ये या फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स जास्त मिळाले सेकंड युनिट टेस्ट मध्ये. एवढं समजलं? x+10 लिहितो. का x+10 लिहिलं? कारण की 10 मार्क्स 10 मार्क्स इथे लिहितो 10 मार्क्स मोर इन द सेकंड युनिट टेस्ट देन दॅट द फर्स्ट युनिट टेस्ट. फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स जास्त मिळाले सेकंड युनिट टेस्ट मध्ये. म्हणजे फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क्स x आणि सेकंड युनिट टेस्टचे मार्क्स x+10. आता पुढचं इथे लिहितो. बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन दिले? आता काय कंडिशन दिले? 5 टाइम्स. 5 टाइम्स म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करायचं. कशाला? 5 टाइम्स मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट. म्हणजे 5 टाइम्स मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट चे मार्क्स किती? x+10. एवढं लिहिलं मी. 5 टाइम्स सेकंड युनिट टेस्ट. सेकंड युनिट टेस्ट चे किती करायचं? 5 टाइम्स. इज इक्वल टू असं लिहिलं. इथे लिहिलं इज इक्वल टू, म्हणून मी इथे लिहिलं इज इक्वल टू. स्क्वेअर इथे लिहिलंय. स्क्वेअर कसला? स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्टचं काय करायचं? स्क्वेअर. जे फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क्स आहेत काय आहेत? x. त्याचं काय करायचं? स्क्वेअर करायचं. हे असं लिहितो. फर्स्ट युनिट टेस्टच्या मार्क्सचं काय करायचं? स्क्वेअर. आणि सेकंड युनिट टेस्टचे किती टाइम्स आहे? 5 टाइम्स. एवढं समजलं? आता हे मी सॉल्व्ह करतो. बाय गिवन कंडिशन 5x 5 टाइम्स सेकंड युनिट टेस्टच्या
बरोबर. 10 मार्क्स मोर इन द सेकंड युनिट टेस्ट हे झालं आपलं. नंतर मग इथे काय दिलंय 5 टाइम्स द मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट. 5 टाइम्स कशाच्या सेकंड युनिट टेस्टच्या 5 टाइम्स इज इक्वल टू स्क्वेअर कशाचा फर्स्ट युनिट टेस्टचा स्क्वेअर. नंतर हे सॉल्व्ह करायचं 5 इंटू एक्स प्लसचा प्लस दिला 5 10 50 एक्स स्क्वेअर आहेत तसेच. मग हे प्लस मध्ये आहेत या साईडला आता मायनस. मग हे एक्स स्क्वेअर इथेच होते. हे प्लस 5x आहेत या साईडला आता मायनस 5x. हे प्लस 50 होते या साईडला आता मायनस 50. आता इथे किती आहे 1 आहे इथे आहे 50. या दोघांचं काय करणार मल्टिप्लिकेशन. 50 1 जा 50. मग त्याचं काय करायचंय फॅक्टर पडायचे. मग फॅक्टर कसे 10 5 जा 50. मग आता इथे काय इथे आहे मायनस. मग मायनस नेहमी कोणत्या नंबरला द्यायचा मोठ्या नंबरला. मग इथे पण मी मायनस लिहिलं तर आन्सर किती येते 15. आपल्याला 15 आन्सर पाहिजे का नाही. आपल्याला किती आन्सर पाहिजे 5. मग -10 + 5 इज इक्वल टू किती येतात -5. हे झालं तुमचं फॅक्टर वाला. मग हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा फॅक्टरायझेशन मेथड येईल तेव्हा. तुम्ही कन्फ्युजन क्रिएट करू नका नाहीतर तुम्हाला सांगतील मला हे सर येत नाही असं येत नाही. प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करा तुम्हाला आपोआप हे येईल. आता या 5x च्या ठिकाणी काय लिहायचं हे फॅक्टर लिहायचे. मग मी लिहितो x² -10x -5x -50 इज इक्वल टू 0. इथे प्लस 5x येतील -10x + 5x -50 इज इक्वल टू 0. आता आपण काय करतो कॉमन काढतो. हा x इथे कॉमन काढलाय इथे पण x आहे म्हणून कॉमन काढलाय. इथे काय राहील x राहील. हा मायनस आहे तो मायनस लिहिला. हा x बाहेर काढलाय मग इथे काय राहील 10. एवढं झालं. आणि मी काय सांगितलं इथे जो नंबर असेल तो लिहायचा. प्लस आणि 5 लिहिलं आणि हेच आहे ते पुढे लिहून टाकायचं x - 10. एवढं झालं. मग इथे काय लिहाल x - 10 इज इक्वल टू 0 और x + 5 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू किती आलं 10 आणि इकडे काय आलं x इज इक्वल टू -5. मग मार्क्स कॅनॉट बी निगेटिव्ह. मार्क्स निगेटिव्ह नसतात. कॅनॉट बी निगेटिव्ह. म्हणून x इज इक्वल टू किती आलं 10. मग तुम्हाला काय सांगितलंय फक्त काढायला x म्हणजे काय फर्स्ट युनिट टेस्टचे मार्क्स. मग इथे लिहायचं सुयश स्कोर्ड 10 मार्क्स इन फर्स्ट युनिट टेस्ट. ओके. इथे थोडा कन्फ्युजन क्रिएट करू नका कारण की इथे फक्त मी काय केलेलं याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलेलं नव्हतं म्हणून ते थोडंसं रॉंग झालेलं. बरोबर. आता पुढे काय करायचंय इथे तुमचं हे सम शिकून झालेलं आहे तर याच्या पुढे आपण काय करतो तुम्हीच करता प्रॅक्टिस करता. तर बरोबर. आता तुमचं हे 5th सम मी असे सम स्किप मध्ये का केल्यात ते काय तुमचे स्किप खरोखर केलेले नाही. जे इझी सम आहेत ते मी पहिला शिकवतो जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा असं मला वाटते. बरोबर. याच्या पुढील जे सम आहेत ते पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.